मालेगाव महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज निवडणूक होतीये। एमआयएम तटस्थ राहणार आहे तर शिवसेनेची भूमिका अजूनही गुलदस्त्यात आहे। तर डोक्यावर हिरवा फेटा बांधत इस्लाम पार्टीचे नगरसेवक हे आता महानगरपालिकेमध्ये दाखल झालेले आहेत। मालेगावात सत्ता स्थापनेसाठी आता मोठी खेळी शिवसेनेकडून होईल अशी शक्यता वर्तवली जाते। थोड्याच वेळात निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। इस्लाम पार्टीने सत्ता स्थापनेचा दावा केलेला आहे। इस्लाम पार्टीचे हे सगळे नगरसेवक आता हिरवा फेटा बांधत महानगरपालिकेमध्ये दाखल झाले। तर या संदर्भात अधिक तपशील जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी संदीप जेजूरकर आपल्या सोबत आहेत। संदीप, नगरसेवक दाखल झालेले आहेत मात्र शिवसेना मोठी खेळी खेळण्याच्या म्हणजे तशी शक्यता वर्तवली जाते की शिवसेना काहीतरी मोठी राजकीय खेळी खेळेल। काय चित्र आहे नेमका, कुणाचा महापौर आज विराजमान होणार आहे? माधवी, इस्लाम पार्टीने 35 जागा मिळवत सर्वाधिक जागा मिळवलेल्या आहे। त्यांनी समाजवादी पार्टी सोबत अलायन्स केलेलं होतं। आता एकत्रित 40 जागा त्यांच्या झालेल्या आहे आणि काँग्रेसचे 3 अशा 43 जे मॅजिक फिगर आहे ते इस्लाम पार्टीकडे आहे। त्यांनी महापौर आणि उपमहापौर हा त्यांचाच होईल असा दावा देखील केलेला आहे। सत्ता स्थापनेचा देखील दावा केलेला आहे। मात्र 2 दिवसापूर्वी एमआयएम चे आमदार मौलाना मुफ्ती आणि शिवसेनेचे मंत्री दादा भुसे यांची जी चर्चा झाली त्यानुसार काहीतरी राजकीय घडामोडी किंवा राजकीय खेळी करण्याची त्याची तयारी असल्याचं समजलेलं होतं। मात्र एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष जलील यांनी ट्विटद्वारे यामध्ये एमआयएम जी आहे ती तटस्थ राहणार असल्याची भूमिका जाहीर केल्याने तो फॉर्म्युला हा इथे चालणार नसल्याचं देखील समजतंय। मात्र शिवसेना अद्यापही कुठेतरी राजकीय खेळी करून या सत्ता स्थापनेमध्ये सहभागी होण्याच्या प्रयत्नात दिसते आहे। रात्री काही गोपनीय घडामोडी देखील झाल्याचं समजतंय। मात्र अधिकृतरित्या अजून कोणीही त्या संदर्भात बोलायला तयार नाही। जे काही होईल ते सभागृहातच होईल अशी परिस्थिती या ठिकाणी आहे। एकूणच इस्लाम पार्टीचा महापौर बसणार हे मात्र निश्चित झालेलं आहे। यात कुठलाही बदल होणार नाही असं चित्र सध्या महापालिकेमध्ये आहे। मात्र एमआयएमने जी भूमिका घेतलेली आहे तटस्थ राहण्याची, तर त्या भूमिकेचा कसा परिणाम होऊ शकतो एकूणच या प्रक्रियेवर? यामध्ये एमआयएमचे जे आहेत ते 21 नगरसेवक आहेत आणि शिवसेनेचे 18 असे 39 नगरसेवक ते झालेले होते। त्यामध्ये भाजपचे 2 एकत्र होतील व काही यापूर्वीचे शिवसेनेचे जे काही होते ते इस्लाम पार्टीकडून निवडून आलेले आहेत मिळून असं सत्ता स्थापनेचा ते दावा करणार होते। मात्र भाजपने देखील शिवसेनेसोबत एमआयएम पार्टी असल्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत जाणार नाही असा पवित्रा घेतलेला आहे। एमआयएम जे आहे ते तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्याने इस्लाम पार्टीचा महापौर पदाचा मार्ग जो आहे मोकळा झालेला आहे आणि 43 जी मॅजिक फिगर आहे ती त्यांची पूर्ण झालेली आहे। कदाचित शिवसेना जी आहे ती देखील इस्लाम पार्टीला बाहेरून पाठिंबा देऊ शकते आणि या सत्ता स्थापनेत सहभागी होऊ शकते असं सध्या तरी चित्र आहे आणि अशी चर्चा मालेगावमध्ये रंगलेली आहे। नक्कीच थोड्याच वेळात महापौर निवडीची प्रक्रिया पार पडणार आहे। संदीप, या संदर्भात तुमच्याकडून अपडेट घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।